नमस्कार मित्रांनो, आजा पर्वतावरील मठापासून आता आपण चाललो आहोत सीतामाईचा पाळणा पाहण्यासाठी आजोबा पर्वताच्या शिखराकडे। ही चढाई मोठी दुर्धर आहे आणि वाटा ह्या माणसाला चुकवणाऱ्या आहेत। म्हणजेच इथून अनेक रस्ते हे फुटत जातात आणि आपण एखाद्या भलत्याच डोंगरावर जाण्याची शक्यता असते। माझ्यासोबत नांदगाव शहापूर येथील अतिशय उत्साही अशी धानके आडनावाची मंडळी मिळाली। या मंडळींची भेट माझी मठावरच झाली आणि त्यांना राजी करून मग मी त्यांना शिखराकडे घेऊन चाललेलो आहे। तर जाऊया आपण शिखराच्या दिशेने। यातील काही मंडळी ही पहिल्यांदाच शिखर चढत असल्यामुळे त्यांना थोडासा त्रासही होत आहे, परंतु जल्लोष काही कमी। जय श्रीराम रामचंद्र की जय सियापती रामचंद्र की जय। दुपारी जेवण वगैरे करून आम्ही शिखेचा पाळणा यासाठी बघण्यासाठी आम्ही त्यासाठी चाललोय आणि युट्यूबच्या चॅनल वाले पण आहेत। आमचे बंधू सुनील धानके हे सुद्धा आहेत, त्यांनी आम्हाला इथे आणलेलं आहे। सहकार्याने आमचे ते सुद्धा आहेत। सर्व अतिशय किचकट रस्ता वेगळी। धानके मंडळींचा जल्लोष एवढा मोठा होता की हा 1 तासाचा दुर्धर रस्ता कसा पार झाला काही कळलेसुद्धा नाही। या रस्त्यामध्ये साप, विंचू, खेकडे आणि इतरही अनेक वन्यजीव आपल्याला पाहायला मिळतात। दाट झाडीमधून आपल्याला रस्ता काढावा लागतो। एकटे असाल तर या प्रवासाला निघण्याचे धाडस हे मुळीच करू नका, कारण रस्ता माहीत असलेला एकतरी व्यक्ती आपल्यासोबत असणे गरजेचे आहे। कारण या डोंगरांच्या मध्ये वसलेल्या सीतामाईच्या पाळण्याकडे जाण्यासाठी अनेक वाटा फुटतात आणि आपण एखाद्या वेगळ्याच दिशेला जाण्याची शक्यता आहे। आणि अशा पद्धतीने अतिशय दुर्धर रस्ता चढत असताना आपण स्वतःची काळजी घेत कॅमेऱ्याकडे लक्ष न देता चढणे गरजेचे आहे। सह्याद्रीमध्ये फिरणे देखील गरजेचे आहे आणि म्हणून सह्याद्रीमध्ये फिरत राहा। सह्याद्रीत फिरत राहा हे माझं ब्रीदवाक्य। सोबत धानके मंडळींसारखे मित्रगणही असणे आवश्यक आहे। मित्रांसोबत रस्ता हा कितीही दुर्धर असला तरी तो अतिशय सुकर वाटतो। जय शिवराय।